सर्वांना सप्रेम नमस्कार। आज मराठी माणसाचा मानबिंदू असणारे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। या जयंतीनिमित्त आपणास सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। जिल्हा परिषदेचा अर्ज भरला, छाननी झाली, आज 2 दिवस पूर्ण झाले, परंतु या 2 दिवसामध्ये येणारे अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खरं तर निवडणूक लढण्यासाठी अनेक प्रक्रिया असतात, त्यातीलच काही कागदपत्र लागतात। हे कागदपत्र काढण्यासाठी मी रायगड जिल्हा परिषद इथे गेलो। खरं तर आज पत्रकार असून मला या ज्या समस्या किंवा ज्या अडचणी आल्या त्या खूप निंदनीय आहेत। मी 11 वाजता तिथे गेलो आणि मला 4:30 वाजता मला तो असणारा कागदपत्र किंवा दाखला मिळाला। आता यात कोणाचा दबाव आला, कॉल आला किंवा अधिकाऱ्यांची नामुष्की आहे मला माहित नाही। मी सर्व अधिकाऱ्यांना म्हणत नाही किंवा सर्व अधिकाऱ्यांना दोष देत नाही। खरं सांगतो, उमेदवार नसतो ना तर मी माझ्या स्टाईलमध्ये, पत्रकारितेच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिलं असतं आणि त्यांना जाग करून दिली असती की आपण जनतेचे नोकर आहोत, सेवक आहोत, मालक नाही। खरं तर हा अनुभव येत असताना वाईट वाटलं की आज आपल्याला या गोष्टीच्या समस्या उद्भवायला लागतात, तर उद्या आपण ह्या जुन्या किंवा ह्या अयोग्य प्रतिनिधींना जर निवडून दिलं, तुम्ही निवडून दिलं, तर तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागेल। ही झाली एक बाजू। दुसऱ्या गोष्टीचा अनुभव तर एवढा भारी आला, खरंच एक कटू आणि सत्य अनुभव आला की जे माझ्या सोबत होते, जे मला म्हणत होते, ज्याही मला प्रोत्साहन केलं की दीप तू या निवडणुकीला सामोरं गेला पाहिजे आणि या निवडणुकीमधून तुला विजय नक्की सापडत होईल, ते असे माझ्या सोबतचे असणारे, सर्व नाही म्हणत, जे माझ्या सोबत असणारे पत्रकार आणि माझा एक पत्रकार मित्र जो अगदी जवळचा, याचा मला कटू अनुभव आला। उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी अर्ज भरला, माझ्या अनेक प्रतिक्रिया घेतल्या, बाईट घेतली, परंतु आज 48 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा अजूनही कुठल्याही माध्यमावर माझी प्रतिक्रिया, बाईट टाकली नाही। आता ह्याचा दबाव आला की कसला दबाव आला मला माहीत नाही, पण लाज वाटली पाहिजे। आपण या संविधानाचा, या लोकशाहीचा 4था स्तंभ आहोत आणि हा 4था स्तंभ आपण लोकांच्या समस्येसाठी, लोकांच्या गरजेसाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे, परंतु आपण स्वतःच्या गरजेसाठी वापर करतो। आज पत्रकारितेला धंदा करून ठेवला आपण, लाज वाटली पाहिजे। आणि खरं सांगतो, मी हे सर्व पत्रकारांना बोलत नाही, एक हास्याचा किस्सा तर तुम्हाला असं सांगतो की जो माझा जवळचा मित्र आहे, माझा पत्रकार मित्र आहे, माझ्या विरोधकांनी मला एक प्रश्न विचारला, काय रे लागले काय रे तुझी बातमी, लावली काय तुझ्या मित्रांनी? बोलो नाही रे, नाही लावली। त्यांनी मला असं उत्तर दिलं, अरे जरी तो तुझा पत्रकार मित्र असेल ना तरी आमचा दलाल आहे, दलाल। अरे बघा काय उपमा दिले तुम्हाला, दलाल। दलाल बघा आरशात आणि विचारा स्वतःला कोण आहोत आपण। अरे पत्रकार आहोत आपण, बाळशास्त्री जांभेकरांचे आपण पूर्वकाळ विचारांचे विचारधारक आहोत आपण, आणि आज आपण हे असे कृत्य करतोय। तिसरा अनुभव असा आला की छाळणी झाली, माझा फॉर्म, माझा अर्ज मान्य झाला आणि विरोधकांनी अशी अफवा पसरवली की त्याचा अर्ज आम्ही मान्य केला, कोणी त्याही मान्य केला माझा अर्ज। अरे निवडणूक आयोग म्हणजे तुमचं खेळणं आहे का? निवडणूक प्रक्रिया, लोकशाही काय तुमचं खेळणं आहे का की तुम्ही माझा फॉर्म मान्य कराल, तुम्ही माझा अर्ज मान्य कराल? त्याही मान्य केला, लोकशाहीने मान्य केला, तुम्ही नाही मान्य केलात। अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आज जोरात पूर्ण अफवा पसरवले की त्याचा अर्ज आम्ही मान्य केला, काय खेळणं आहे? आज मी कुठल्या पक्षावर बोलणार नाही, असलेले समोरचे ज्येष्ठ आहेत, वंदनीय आहेत, मी त्यांना हात जोडून विनंती करतो, अशा अफवा पसरवू नका। आणि माझ्या मतदार बंधू भगिनींवर, माझ्या मतदारसंघातील मेढ्यापासून असलेल्या वालीपर्यंत असलेल्या सर्व मतदारांवर माझा विश्वास ठाम यामुळे आहे की सर्व सुशिक्षित आहेत, सर्वात जास्त शिक्षक असतील, शासकीय प्रशासकीय अधिकारी असतील, हे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात आहेत आणि मला विश्वास आहे की हे मला खरोखर बहुमताने निवडून देतील आणि उद्याचा जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून मला निवडून देतील। उद्या काय होईल मला माहित नाही, परंतु लोकशाहीवर आणि मला तुमच्यावर विश्वास आहे। मला आजही खूप प्रेशर आहे, खूप ऑफर, फक्त सांगतात आकडा बोल, आकडा बोल। अरे पैशाने विकला जाणारा हा पत्रकार नाही, हा लोकशाहीसाठी, लोकांसाठी उभा राहिलेला पत्रकार आहे। मी ठाम सांगतो तुम्हाला, किती आले किती गेले, पैसा घेऊन वर पण जाणार नाही रे, सगळ्यांनी जाणीव असली पाहिजे। या लोकशाहीसाठी खरोखर जागा होऊन उभा राहणारा मी पत्रकार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो
की ह्या विश्वासाला कधी तडा जाऊन देऊ नका आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला बहुमताने विजयी करा. धन्यवाद.